नमस्कार, मैं अश्विनी चौहान आपका स्वागत करती हूँ समर्पण मल्टी स्पेशलिटी क्लिनिक के इस खास कवरेज में। आज हम बात कर रहे हैं एक नई शुरुआत की, जहां स्वास्थ्य, सेवा और समर्पण एक नए रूप में आपके सामने आने वाले हैं। नागपुर के रिंग रोड स्थित अभय नगर रामेश्वरी में खुल रहा है समर्पण मल्टी स्पेशलिटी क्लिनिक, एक नया मेडिकल कंसल्टेशन सेंटर जो आधुनिक सुविधाओं, अत्याधुनिक तकनीक और अनुभवी डॉक्टर की टीम के साथ सेवा के लिए तैयार है। इस भव्य उद्घाटन का शुभारंभ करेंगे डॉक्टर आदिनाथ डी मुंडे, डॉक्टर कृष्णा एस रावले और इस नए सफर को शुभ आशीर्वाद देने उपस्थित रहेंगे डॉक्टर सचिन जिपकाते, डायरेक्टर ऑफ रिलायबल हॉस्पिटल, डॉक्टर सचिन भाजपाले, डायरेक्टर ऑफ रिलायबल हॉस्पिटल, डॉक्टर अवध कुमार द्विवेदी, मैनेजिंग डायरेक्टर ऑफ रिलायबल हॉस्पिटल। समर्पण मल्टी स्पेशलिटी क्लिनिक का उद्देश्य है हर मरीज को व्यक्तिगत, सुलभ और उच्च स्तरीय स्वास्थ्य सेवा उपलब्ध कराना। यहाँ विभिन्न विशेषज्ञताओं के अनुभवी डॉक्टर एक ही छत के नीचे आपके लिए उपलब्ध होंगे, ताकि आपके सभी स्वास्थ्य संबंधी जरूरतों का संपूर्ण समाधान मिल सके। अगोदर तर म्हणजे आम्ही दोघंही एका शेतकरी फॅमिलीमधून येतो, त्यामुळे लहानपणीपासून तर म्हणजे असे काही स्वप्न घेऊन आम्ही आलो नव्हतो, पण समोर जेव्हा शिकत गेलो तेव्हा काही गोष्टी नवीन माहीत पडल्या आणि नंतर काही लोकांच्या मार्गदर्शनातून आम्ही जर्नी स्टार्ट केली आणि नीट नावाचं एक एक्झाम असते आमच्या या फील्डमध्ये येण्यासाठी। मग ती एक्झाम देऊन समोर इथेच नागपूरलाच आमच्या एका कॉलेजला नंबर लागला आणि समोर जिपकाटे सर, भाजीपाले सर यांचं आम्हाला खूप मार्गदर्शन लाभलं। त्यांच्या अंडर आम्ही जवळपास 1.5-2 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे आणि आताही कंटिन्यू आहे। तर त्यांच्या सहकार्यानंच ही ओपीडी आज सुरू होत आहे आणि समोर या ओपीडीला मार्गदर्शन भेटेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की आम्ही सध्या शून्यावरच आहोत, शून्याच्या खाली काय नाही आहे, तर याच्यापेक्षा वाईट काय होणार आहे याचा विचार आम्ही कधी केलाच नाही आणि याच्यापेक्षा चांगले काय होणार याची आम्हाला काही अपेक्षा नाही। जर जे मार्ग दाखवेल, जे पुढे येईल त्यासाठी आम्ही तयार आहोत। तर यासाठी आम्ही काही जास्त विचार केला नाही की काय होईल। जर चांगलं झालं तर आम्ही त्यासाठी बी आनंदी आहोत आणि काही वाईट होईल त्यासाठी बी आम्ही तयार आहोत। कोणत्या गोष्टी तुम्हाला मोटिवेट करतात? जेव्हा आम्ही कोणत्याही व्यक्तीची ट्रीटमेंट करतो, त्याचं चांगलं होतं, तो आनंदी होऊन जे हास्य देतो, त्याच्या जिभेवर जे आपल्याला दिसतं, त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य दिसतं, त्यांना जे मनाला शांती भेटतं ती सर्वात वरची आहे। त्याच्या पलीकडे तर काहीच नाही। पैसा तर ते काही गिनतीतच नाही म्हणता येईल आपण। आणि तुम्हाला पैशांच्या बाबतीत जर बोललं तर आता जसं आम्ही आता 15 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत आम्ही फ्री कॅम्प ठेवला आहे, म्हणजे पूर्ण जे तपासणी आहे ते पूर्ण फ्री राहील। तर आमचा जो प्रायमरी मोटो आहे तो पैसा कधीच नव्हता ना। सरांकडे जेव्हा आम्ही शिकलो किंवा सरांच्या अंडरमध्ये जेव्हा होतो तेव्हा ना आता तुम्हाला मोटिवेट काय करतं? मेन मोटिवेट आम्हाला करतं आहे की जेव्हा एखादा पेशंट आपली अडचण घेऊन आमच्याकडे येते आणि आम्ही आमच्याकडून जे काही प्रयत्न करू शकतो, ईश्वराच्या कृपेने म्हणा किंवा आम्ही जे काही शिकलो आहे, जे काही थोडं बहुत आम्हाला येते त्याच्या कृपेने म्हणा, आणि जेव्हा आम्ही त्या पेशंटच्या चेहऱ्यावर तो सुखाचा अनुभव पाहतो आणि तो त्याच्या वेदना कमी करून आमच्याकडून जातो, तर ती गोष्ट आम्हाला खूप जास्त मोटिवेट करते। आणि बाकी तर म्हणजे स्वतःचं एक सॅटिस्फॅक्शन आहे त्याच्यामध्ये की आपण म्हणजे आपल्याकडून एक जीव, एक मन सुखी होऊन चाललं आहे। डॉक्टर आदिनाथ आणि डॉक्टर कृष्णा हे अत्यंत होतकरू डॉक्टर्स आहेत आणि यांनी अगदी कमी वेळामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन न ठेवता हा उपक्रम चालू केला आहे। त्यांच्या ह्या उपक्रमाला, त्यांच्या ह्या टेन्युअरला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना यश मिळेलच, यामध्ये आम्हाला काही शंका नहीं। आज ये दवाखाना जो अभय नगर में ओपन किया है डॉक्टर आदिनाथ मुंडे और डॉक्टर कृष्णा रावले, इन्होंने यहाँ पे दवाखाना ओपन किया है जिसमें सभी प्रकार की जैसे कि बीपी, शुगर और जनरल चेकअप ये सब कंटिन्यू चालू रहेगा। तो आज हम इस मौके पे इनको एक अपने तरफ से और रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की तरफ से इनको हार्दिक शुभेच्छा और इनका हमेशा आगे दिन दूना रात चौगुना करके तरक्की करे, ये हमारी शुभकामना है। नमस्कार, मी डॉक्टर सचिन जिपकाटे। आज सुरू झालेल्या या समर्पण मल्टी स्पेशालिटी क्लिनिक डॉक्टर आदिनाथ मुंडे आणि कृष्णा रावळे या दोघांना पण फार शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या नवीन उपक्रमाला भरभरून लाभ हो आणि यश लाभो अशी आशा आणि अपेक्षा करतो। धन्यवाद।